you all. We all are happy now. We are Fine, fine, ma'am. ma'am. Thank you. Today I am going to tell you the names of the books first, and afterwards I will take parts of speech. Okay. So names of the books, sir. Please give the names of the books. Tayyab sir. Names of the books. तुमच्या याच्यावर आहे कासार सर तुमच्या स्वतःच्या ते मॅनेज केले आहे. I have sent it to the Tayyab sir ठीक आहे. because he Okay, is the nice, host nice. and he will manage everything. Okay, okay. But where are you? Oh yes, you are here. Yes, yes. Yes. Actually, sir, you must don't worry. We'll just check it, sir. Tayyab sir. Is it audible? Ma'am, he shared the photo. Yes, yes. It is audible. Everything is visible here, but I had Yes, decided sir. to give firstly A to Z book. Please give A to Z. Before that, or before that. Yes. Before that. Yes, this one. This is very good book. Yes. Purchase this book from Amazon, or if you are staying in Pune, you can go to Appa Bhavan Chowk or anywhere, and you will have to purchase this book. This is very good book for most of the topics. Not all, but most of the topics. This is for those topics. This is good one. Okay. मॅम सरस्वती बुक डेपो मध्ये अवेलेबल नाहीये का? मिळेल ना तिथे एकदा तुम्ही गेल्यानंतर ते सांगतात तुम्हाला कुठे मिळेल ते. सगळीकडे मिळेल सगळीकडे. सगळीकडे मिळेल असं नाहीये पण तुम्हाला आपल्या अप्पाभवनमध्ये शोधावं लागेल. यू विल हॅव टू सर्च. हे एक आहे 10वी साठी म्हणून आहे. A to Z नाव आहे त्याचं. इंग्लिश ग्रामर अँड कंपोजिशन लिहून घ्या तुमच्याकडे किंवा आता हे आहेच तुम्हाला सगळीकडे म्हणजे तुम्हाला नंतर सर पुन्हा या ग्रुपवर तुमच्या ग्रुपवर सेंड पण करतील. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टू स्टार्ट विथ. स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणा. हा ऑफकोर्स. नाही तुम्ही पाठवणार नाहीये का सर मुलांच्याकडे? पाठवणार. हा मग दॅट्स ऑल. पाठवून टाका कारण मी आज मुद्दाम ठरवलं शनिवार आहे तर उद्याच्या दिवशी हे सगळेजण आपाप हे पुस्तक हे आणि इतर पुस्तकं सगळी मागवून घेतील आणि अभ्यास सुरू करतील. सो दिस इज फर्स्ट वन. सेकंड. हॅलो. सेकंड बुक. Yes, this book is mainly for focusing your vocabulary. And if you would be able to see this, you will get synonyms, antonyms, spellings, homonyms, homophones, phrasal verbs, everything. All this book is based on vocabulary focus. हे पण पुस्तक तुमच्याकडे Amazon वरनं घेऊन टाका. Amazon वर काहीतरी एक 7-8% डिस्काउंट पण मिळतो आहे बऱ्याचशा बुक्सला. तर त्यातलं इंग्लिश घ्या. हिंदी वगैरे घेऊ नका. इंग्लिश घ्या. सेकंड बुक. थर्ड बुक रेन अँड मार्टिन. हे आपल्या सिलेबसमध्ये लिहिलेलं आहे. अनेक वर्ष म्हणजे गेली 70-80 वर्ष रेन अँड मार्टिनचं बुक वापरलं जातं. हायर इंग्लिशसाठी आहे. हायर म्हणजे 12वीच्याही वरच्या लेवलच्या म्हणजे MPSC UPSC ला उपयोगी पडेल असं हे पुस्तक आहे. हे लगेच इतक्यात घ्यायची काही आवश्यकता नाही. पहिली 2 जी मी सांगितली ना आता ती पहिल्यांदा 2 घ्या. त्यातून सगळा अभ्यास तुमचा पूर्ण झाला की त्यानंतर ही उरलेली 3 बुक्स तुम्ही आवश्यकतेनुसार घ्यायचे. जर तुम्हाला तेवढ्याच 2 जर पुस्तकं जर ओके वाटली इनफ वाटली तर त्याच्यावर तुमचा अभ्यास होऊ शकतो. पण ही जी आहेत ही हायर इंग्लिशसाठी आहेत. आणि हे सुद्धा रामदास वाघांचं जे पुस्तक आहे हे पण तुम्ही आत्ताच घेऊन टाका वेळेवर. हे उपलब्ध आहे Amazonवर. द बेस्ट इंग्लिश ग्रामर रिटन बाय रामदास वाघ. हे पण लिहून घ्या पुस्तक. स्क्रीनशॉट घ्या आणि हे लगेच उद्या पुस्तक हे पण घेऊन टाका. पहिलं आणि रामदास वाघांचं हे मराठीतून दिलेलं आहे बरंचसं. त्यामुळे तुम्हाला त्याचा डायरेक्ट उपयोग म्हणजे लगेचच उपयोग होईल. रेन अँड मार्टिन. आणखीन एक आहे सर पाल अँड सुरी. येस दिस इज नंबर 5.
Pal and Suri is the name of is a surname of two writers, English grammar and composition. Is that okay? So these are the 5 books which you will have to study. Yes. Next. Now, today I am going to teach you parts of speech, because parts of speech, this topic is connected with both subjects, both levels rather, lower level and higher level of TET. Yes. Firstly, please see the colorful. Will you be able to give colorful part of speech, sir? सर पार्ट ऑफ स्पीच वर आहे ना, तेवढा एकच फोकस करा. सर पार्ट्स ऑफ स्पीच एकच फोकस करा. नाही, दोन्ही दोन्ही नकोत. हा, प्लीज गिव्ह दिस वन. येस. पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे काय हे मला आधी पहिल्यांदा सांगू दे. की समजा एखादं वाक्य दिलं तुम्हाला, ही लाईक्स इंग्लिश. मी वाक्य सांगते, तुम्ही लिहून घ्या वहीमध्ये. वाक्य मी सांगते आहे ते वहीमध्ये लिहायचंय. ही लाईक्स इंग्लिश बिकॉज इट इज व्हेरी इंटरेस्टिंग सब्जेक्ट. हे सगळं वाक्य आधी लिहून घ्या सगळ्यांनी. ही लाईक्स इंग्लिश बिकॉज इट इज व्हेरी इंटरेस्टिंग सब्जेक्ट. वही आणि पेन समोर पाहिजे. आता या ठिकाणी हे जे माझं वाक्य आहे, या प्रत्येक यामध्ये जेवढे काही वर्ड्स आहेत ते, तो प्रत्येक वर्ड कुठल्या तरी एका पार्ट ऑफ स्पीच मध्ये समाविष्ट होतो. एव्हरी वर्ड इज इन्क्लुडेड इन वन पार्ट ऑफ स्पीच अँड नॉट इन अनदर. ही जो आहे त्यातला तो काय आहे? प्रोनाउन आहे का नाउन आहे? हु विल टेल? प्रोनाउन. प्रोनाउन आहे. बरोबर. हा, ठीक आहे. लाईक्स काय आहे? वर्ब. लाईक लाईक लावलेला आहे. थर्ड पर्सन सिंग्युलर. थर्ड पर्सनल सिंग्युलर काय? थर्ड पर्सनल सिंग्युलर हे प्रोनाउन असतं. एस लावलेला आहे. लाईक्स काय आहे? नाउन आहे, प्रोनाउन आहे, वर्ब आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे. वर्ब आहे. राईट, वर्ब आहे. इंग्लिश काय आहे? नाउन. येस, नाउन आहे. बिकॉज काय आहे? कंजंक्शन. येस, बिकॉज कंजंक्शन आहे. राईट. नेक्स्ट, इट. IT. इट क्या है? प्रोनाउन. प्रोनाउन आहे. बरोबर. इज काय आहे? IS. हेल्पिंग वर्ब आहे. हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब आहे का? बरोबर आहे. येस, यू आर राईट. दॅट इज ऑक्झिलियरी वर्ब. ओके. ओके. ऑक्झिलियरी आणि हेल्पिंग एकच आहे. तुम्ही हेल्पिंग वर्ब जरी वर्गामध्ये पुढे उद्या शिकवलं तरी चालणार आहे. हेल्पिंग वर्ब हे अलीकडे दिलेलं नॉमिक्लेचर आहे आणि ते कशासाठी दिलेलं आहे? ऑक्झिलियरी जरा अवघड वाटतं काही जणांना टीचिंग करताना. उद्या तुम्ही टीच करायला लागलात तर. आणि म्हणून त्याला हेल्पिंग वर्ब असं त्याला म्हणतात. इज हे हेल्पिंग वर्ब आहे. कशाचं? कोणत्या वर्बचं ते रूप आहे? बी. येस, टू बीचं रूप आहे. बरोबर आहे. व्हेरी काय आहे? व्हेरी ऍडजेक्टिव्ह. ठीक आहे. आणि इंटरेस्टिंग? ऍडजेक्टिव्ह. Yes, interesting is also adjective. And subject, last one. Subject काय आहे? कॉमन नाउन. कॉमन नाउन. Subject is a noun, basically. Yes, it is Yeah. common noun. Yes, you are right. That means some of you know everything about parts of speech. Okay. This is my conclusion. Still, I am going to teach you everything. Noun. एक मिनिट. हाँ.
आता सांगितलेलं परत एकदा ते शब्द सांगा ना, कोणतं काय. तुम्ही फक्त, बाकीचं कोण नाही बोलणार, म्हणजे सगळी कन्सेप्ट क्लिअर होईल. हो तुम्ही ना, मी सांगा. आता सुरू करणार आहे. मी आता तेच सुरू करते. आता तो चार्ट आहे ना, त्याच्याकडे पाहायचंय. चार्ट बघा, पार्ट्स ऑफ स्पीच. मी एकटीच बोलणार आहे आता. पार्ट्स ऑफ स्पीच हे टायटल घ्या वहीमध्ये, आणि या चार्टकडे बघून तुम्ही फक्त पहिल्या कॉलममध्ये जे लिहिलेले आहे ते एकाखाली एक लिहून घ्या. नाउन, प्रोनाउन, वर्ब, ऍडजेक्टिव्ह, हे 4 पहिल्यांदा लिहा. क्रमाने लिहायचे, त्याच क्रमाने. नाउन, प्रोनाउन, वर्ब, हे 3 झाल्यावर 4 नंबर एकाखाली एक असेच लिहायचेत, आणि 4 नंबरला ऍडजेक्टिव्ह लिहा. 5 नंबरला ऍडव्हर्ब, 6 नंबरला. सर जरा तो जो चार्ट आहे तो थोडा वरती घ्या, अजून वरती घ्या. हा, त्याच्यानंतर आपले ऍडजेक्टिव्ह 4 झाले, ऍडजेक्टिव्ह पर्यंत. त्यानंतर उरलेले 4 आहेत ते ऍडव्हर्ब पासून सुरू आहेत. 5 नंबर आहे ऍडव्हर्ब. त्यानंतर लिहायचं आहे प्रिपोजिशन्स, प्रीपोजिशन. त्यानंतर त्याच्या खाली लिहा कंजंक्शन, कंजंक्शन. आणि सगळ्यात शेवटी इंटरजेक्शन. सर जरा वरती थोडं, सर जमलं तर थोडं वरती घ्या. हा, इंटरजेक्शन स्पेलिंग पहा आणि लिहा, करेक्ट लिहा. आणि 9 नंबरला त्याने आर्टिकल्स पण दिलेले आहेत. ते 9 पार्ट ऑफ स्पीच म्हणू शकतो आपण, पण मुख्य आहेत ते 8च आहेत. सगळ्यात शेवटी 9 नंबरला आर्टिकल्स हे लिहा. कारण का तर ए एन दी हे जे 3 आर्टिकल्स आहेत ते उरलेल्या कशामध्ये येत नाहीत, म्हणून त्याचा एक वेगळा सेक्शन हल्ली अलीकडे केला जातो. ठीक आहे, आता आपण पहिला जो व्हेरी फर्स्ट नाउन्स हा जो टॉपिक आहे. सर आता परत 1 नंबरला नाउन मध्ये जायचं, याच्यातच. हा, नाउन्स. आता याच्यामध्ये पहा त्याचं काम काय असतं, मेन जॉब म्हटलंय त्यांनी, म्हणजे हे जे कोणतंही वाक्य असतं त्याच्यामध्ये हे नाउन्स येतात, आणि त्या नाउनचा रोल काय असतो, किंवा नाउनमुळे आपल्याला काय मिळतं, किंवा अजून एक म्हणू शकतो आपण नाउन म्हणजे काय. तर तिथे तुम्हाला इथे मेन जॉबच्या खाली प्रत्येक टाईपच्या जो पार्ट ऑफ स्पीच आहे, म्हणजे नाउन असू दे, प्रोनाउन असू दे, त्यांचं काम काय आहे वाक्यामध्ये, किंवा तो वर्ड तिथे का आलेला असतो, त्याचा पर्पज इथे दिलेला आहे. नाउनचा पर्पज बघा, नेम अ पर्सन, प्लेस, थिंग और आयडिया. याचा अर्थ काय, नाउन काय करतं, तर एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा स्थळाबद्दल, जागेबद्दल, थिंग म्हणजे वस्तूबद्दल, किंवा आयडिया म्हणजे कल्पना, एखाद्या एखादी ती कल्पना असते. म्हणजे नाउन हे एकतर पर्सन असतो, किंवा प्लेस स्थळ असतं, किंवा वस्तू असते, किंवा कल्पना, संकल्पना, कल्पना असते, संकल्पना असते. असं सगळं हे काम नाउन वाक्यामध्ये करतो. वाक्यामध्ये तो सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्ट पण असतो, पण आपण ते वेगळं नंतर घेऊया. आत्ता फक्त त्याचं नाउन कशाला म्हणतात, तर पर्सनच्या नावाला, प्लेसच्या नावाला, वस्तूच्या नावाला, आणि आयडियाच्या नावाला. म्हणजे कल्पनेच्या, एखादी कल्पना, उदाहरणार्थ समाजवाद, लोकशाही ही कल्पना आहे, डेमोक्रेसी ही कल्पना आहे. मग डेमोक्रेसी जर आपण म्हटलं, मी तुम्हाला विचारलं की डेमोक्रेसी काय आहे, किंवा पेपरमध्ये आलं डेमोक्रेसी काय आहे, तर ते नाऊन आहे. कारण का तर लोकशाही म्हणून जी संपूर्ण संकल्पना आहे, समाजवाद म्हटल्यानंतर जी संपूर्ण संकल्पना आहे, किंवा स्पिरिच्युअल नॉलेज, किंवा नुसतं नॉलेज म्हटलं तर ती जी सगळी संकल्पना आहे, त्या संकल्पनेला नाउन म्हणतात. मी जास्तीचा फोकस करते, जास्तीचं सांगते. बऱ्याच जणांना माहिती आहे, पण काही जणांना माहिती नाहीये, त्यांच्यासाठी पण. आणि ज्यांना माहिती आहे त्यांच्या साठी रिव्हिजन होईल, आणि ज्यांना नीट माहिती नाही किंवा पूर्ण आयडिया क्लिअर नाही, त्यांच्या आयडियाज क्लिअर होतील. त्या अतिशय महत्वाच्या आहेत. आपल्या पेपरमध्ये सगळं
हा सगळा पार्ट ऑफ स्पीचचा जो पिरियड आहे हा सगळा अतिशय महत्वाचा आहे. आता प्रोनाऊनचं काम काय बघा. टेक द प्लेस ऑफ अ नाउन. नाउनच्या ऐवजी येणारा वर्ड. द वर्ड विच कम्स इन्स्टेड ऑफ नाउन. त्याला प्रोनाउन म्हणतात. प्रोनाउन. द वर्ड विच कम्स इन्स्टेड ऑफ नाउन. असा वर्ड की जो नाउनच्या ऐवजी येतो. इन्स्टेड म्हणजे ऐवजी येतो. म्हणजे एखाद्या मुलाचं नाव अमित असेल तर सारखं सारखं आपण अमित घरी आला, अमित कॉलेजमध्ये गेला, अमितने तिथे शिकविले किंवा अमित इंग्लिश शिकला, असं सारखं सारखं अमित अमित म्हणायच्या ऐवजी आपण हळूहळू ही, पहिल्यांदा एकदा अमित घेतल्यानंतर पुढच्या सगळ्या वाक्यांमध्ये ही घेण्याची पद्धत आहे. तर तो जो ही असतो तो नाउन म्हणजे अमित या नाउनच्या ऐवजी येतो, म्हणून त्याला प्रो नाउन म्हणतात. इज इट क्लिअर? इज इट क्लिअर? समजलं का? हा. आता तिसरा जो आहे ना त्याच्यामध्ये वर्ब आहे. तिसरं वर्ब आहे ते तुम्हाला आता इतक्या आपण 3-4 पिरियड मध्ये वर्ब सिस्टीमवर मी बोललेली आहे. त्यामुळे तुम्हाला वर्ब्स म्हणजे काय माहिती आहे. एखादी ऍक्शन सांगणारा जो वर्ड असतो, द वर्ड विच टेल्स अस अबाउट सम ऍक्शन ऑर स्टेट ऑफ बिंग. द नॉलेज अबाउट नाउन. The knowledge about noun is called adjective. Yes, the screen is there. Adjective च्या नंतर दिलेला describes a noun. That means the word which describes a noun. Noun बद्दल मराठीत लिहायचं त्यांनी लिहा. Noun बद्दल जास्तीची माहिती देणारा word. This is called adjective. उदाहरणार्थ ब्युटिफुल, excellent, beautiful, ugly, excellent, good, bad. Good, bad. म्हणजे इथे सुद्धा सिनॉनिम्स दिसतील पहा तुम्हाला मी सांगितलेल्या उदाहरणांमध्ये. ब्युटिफुलचं सिनॉनिम तिचं अँटोनिम आहे अगली आणि गुडचा अँटोनिम आहे बॅड. तर हे अँटोनिम सुद्धा असेच लिहायचे आपल्याला. जो काही वर्ड दिलेला असेल तो जर समजा आपला ऍडजेक्टिव्ह असेल तर त्याचं अँटोनिम देताना ऍडजेक्टिव्हच द्यावं लागतं, हे पण लक्षात ठेवा. आणि नाउन विचारला असेल तर त्याचा जर अँटोनिम द्यायचा आहे तर तोही नाउनच, दुसरा सुद्धा नाउनच द्यावा लागतो. ठीक आहे. आता पुढे आपण ऍडजेक्टिव्ह पर्यंत आलो, म्हणजे पहिले 4 झाले. आता त्यानंतर आहे ऍडव्हर्ब. ऍडव्हर्बच्या इथे त्यांनी दिलेला त्याचा रोल काय आहे. डिस्क्राईब or modify a verb, adjective or another adverb. इथे adverb जे असतं ना ते वर्ब बद्दलची जास्तीची माहिती देतं, एवढंच लिहा तुमच्या स्वतःसाठी वहीमध्ये. वर्ब बद्दल जास्तीची माहिती adverb मुळे मिळते. त्याच्या नावामध्येच कळतं बघा, ऍड प्लस वर्ब. वर्ब आहे ना तिथे, त्यामुळे वर्ब बद्दलची जास्तीची माहिती. आता उदाहरणं काय, त्याची उदाहरणं मी सगळे सांगत पुढे चाललेली आहे. ऍडव्हर्बची उदाहरणं अशी आहेत, लिहून घ्या. स्लोली, नॉर्मली, फ्लुएंटली, स्लोली, नॉर्मली, फ्लुएंटली, टुमॉरो, टुडे, टुमॉरो, टुडे, येस्टरडे, डे बिफोर येस्टरडे. डे बिफोर येस्टरडे ही ऍडव्हर्बियल फ्रेज म्हणतात त्याला, पण तुम्ही ठीक आहे येस्टरडे पर्यंतच लिहा फक्त. आणि ऍडव्हर्बियल फ्रेज साठी तुम्ही द डे बिफोर येस्टरडे असं लिहू शकता. जर लिहिलं असेल तर त्याच्या पुढे ऍडव्हर्बियल फ्रेज म्हणा, लिहून ठेवा फक्त. ऍडव्हर्बियल फ्रेज पण आहेत आपल्याला, हायर लेवल आहेत. ठीक आहे. आता याच्या पुढे प्रेपोजिशन. प्रेपोजिशनचा अर्थ कोण सांगेल? अर्थ Relation Supported between verbs. noun and sentence. Relation. अर्थ मराठी विशेषण.
शब्द योग्य अव्यय. शब्द योग्य अव्यय. करेक्ट करेक्ट. प्रेपोजिशनचे उदाहरण पहा. उदाहरण लिहून घ्या. ऑन, इन, फॉर, फ्रॉम, ऑन, इन, फ्रॉम, फॉर, ओव्हर, बिसाइड, नियर पण येते ना मॅडम? हो नियर, बिसाइड, अंडर. अंडर, ओव्हर, बिसाइड, ऑन, इन, फ्रॉम अँड फॉर. ही सगळी उदाहरणं जी आहेत ती तुम्हाला साधारणपणे 10वी-12वीच्या वयामध्ये रिकाम्या जागा भरामध्ये हे प्रेपोजिशन्स येतात पहा आणि आलेली असायची. तर ते आठवा आणि 10वीचा अभ्यास जेव्हा तुम्ही या A to Z मध्ये अभ्यास कराल तेव्हा तुम्हाला हे प्रेपोजिशन्स अजून जास्त कमीत कमी काहीतरी माझ्या मते 60-70 असतील. तर ती सगळीच्या सगळी आपल्याला माहिती पाहिजेत खरं म्हणजे आणि कशी वापरायची तेही आपल्याला माहिती पाहिजे. ही मी थोडी थोडी उदाहरणं देते म्हणजे तुमची कन्सेप्ट क्लिअर होईल म्हणून. आता त्यांचं काम काय असतं? तर दे एस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन द नाउन अँड द रेस्ट ऑफ द सेंटेन्स. नाउन जे असतं त्याचा उरलेल्या सगळ्या सेंटेन्स बरोबर काय संबंध आहे, रिलेशन आहे, ते सांगण्याचं काम हे प्रेपोजिशन्स करतात. म्हणजे उदाहरणार्थ कसं तर पेन टेबलवर आहे असं आपल्याला समजा ऑन वापरायचं आहे वाक्यामध्ये. द पेन इज ऑन द टेबल असं जर मी वाक्य बोलले, द पेन लिहून घ्या. द पेन इज ऑन द टेबल. तर ऑनमुळे आपल्याला कळतं पेन बद्दलची जास्तीची माहिती आपल्याला आणि पेन आणि उरलेलं सगळं वाक्य ऑन द टेबल यांच्यामध्ये जे रिलेशन आहे ते आपल्याला ऑनमुळे मिळालं. द पेन अगदी मी सोपं छोटं वाक्य दिलंय तुम्हाला. द पेन इज ऑन द टेबल हे एक उदाहरण म्हणून दिलंय आणि याच्यामुळे काय कळतं की पेन आणि टेबल यांच्यामधलं रिलेशनशिप आपल्याला प्रेपोजिशनमुळे कळली. दुसरं वाक्य घेऊ शकतो आपण. ही इज कमिंग फ्रॉम बॉम्बे. ही इज कमिंग हिअर फ्रॉम मुंबई. ही इज कमिंग हिअर फ्रॉम मुंबई. बॉम्बे आता म्हणत नाहीत, आता मुंबई म्हणायचं. तर फ्रॉम कमिंग आणि हिअर. ही इज कमिंग हिअर फ्रॉम मुंबई. फ्रॉम मुंबई. तर फ्रॉम नंतर जी मुंबई आहे ते काय आहे मुळात? नाऊन आहे का प्रोनाऊन आहे? नाऊन आहे. नाउन प्रॉपर हा. नाउन. मग त्या नाऊनचं उरलेल्या वाक्याशी काय संबंध आहे हे फ्रॉम मुळे आपल्याला कळतं की मुंबईपासून, मुंबईहून, मराठीत आपण मुंबईहून तो आज इथे येत, ही इज कमिंग, तो येत आहे, तो आता इथे येत आहे. एक्झॅक्ट ट्रान्सलेशन आपल्याला आलं पाहिजे हे पण लक्षात ठेवा. आता 100% करेक्ट पाहिजे आपण जेव्हा जेव्हा इंग्लिश बोलतो, लिहितो, वाचतो, ऐकतो तेव्हा. तर इथे पुन्हा मुंबईचा संबंध बाकीच्या वाक्याशी काय आहे, रिलेशन काय आहे ते आपल्याला फ्रॉम मुळे कळतं. नाहीतर तो आणि मुंबई यांचा काय संबंध आहे? तो काय मुंबईमध्ये राहतो म्हणायचं आहे का तिकडनं परत इकडे येतोय म्हणायचंय का मुंबईला जातो म्हणायचंय? मुंबईवरून येत आहे. मॅडम तुमचं माईक बंद आहे. मॅडम माईक बंद आहे. काय आपापला बंद होतोय बरं का तो. तुम्ही सांगा मला ज्या वेळेला बंद होईल त्यावेळेला, कारण मी काही केलेलं नाहीये बंद. कधी कधी आपापला होऊ शकतो टेक्निकली. झालं आता प्रेपोजिशन कळलेत सगळ्यांना? सगळ्यांना समजलेत का? हो मॅम. येस. पुढे कंजंक्शन. याला उभयान्वयी अव्यय म्हणतात मराठीत. आणि एक्झाम्पल्स आहेत बट अँड बिकॉज. बट अँड बिकॉज, दो, ऑल्दो, देअरफॉर, एटसेट्रा. तर यांचं फंक्शन काय असतं, यांचं वाक्यामध्ये काम काय असतं? तर दे कनेक्ट द वर्ड्स, फ्रेजेस अँड क्लॉजेस. हे काय करतात?
दोन क्लॉजेसला जोडतात. लिहा तुम्ही. दोन वर्ड्सला जोडतात किंवा क्लॉजेसला जोडतात किंवा फ्रेजेसला सुद्धा जोडतात. आता इथे सुद्धा अँड आहे पहा, AND. काय केलंय त्याने? दोन वर्ड्सला जोडलेलं आहे. फ्रेजेस अँड क्लॉजेस. हॅलो मॅम, हा एक बोला. क्वेश्चन होता. हा द पेन इज ऑन द टेबल, याच्यामध्ये जर आपण टेन्स यूज केला किंवा ओळखायचं म्हटलं तर सिम्पल प्रेझेंट टेन्स येईल ना? होय. हो. सिम्पल प्रेझेंट सिम्पल टेन्स. इज हा प्रेझेंट. तिथं वर्ब ॲज अ वर्ब यूज केलेला आहे. इज आलेलं आहे, वर्ब टू बीचं रूप आलंय ते. आणि इज मध्ये हो. ॲमिजार असल्यामुळे आणि त्याच्यानंतर ING नसल्यामुळे ते सिम्पल सिम्पल प्रेझेंट प्रेझेंट. टेन्स. हा ओके, ING असतं थँक्यू. तर मग ते दुसऱ्या काळात गेलं असतं. कंटिन्युअस मध्ये गेलं असतं. करेक्ट करेक्ट करेक्ट. ओके. आता हे झालं, हे आपण चाललोय आपण कंजंक्शन मध्ये. आता शेवटचा पार्ट ऑफ स्पीच आहे तो इंटरजेक्शन मध्ये. एक मिनिट, लेट मी कम्प्लीट दिस अँड देन वी विल टॉक. ओके मॅम. लास्ट वन इज इंटरजेक्शन. स्पेलिंग बघा, जेचं JE आहे. GE करू शकता, करावंसं वाटेल, पण JE आहे, इंटरजेक्शन. आता इथे त्यांचं काम काय असतं तर दे एक्सप्रेस द सरप्राईज ऑर अदर इमोशन्स. इमोशन्स बोलणारी जी बोलणारी व्यक्ती आहे त्याच्या इमोशन्स काय आहेत तेवढंच फक्त एक्सप्रेस करण्यासाठी हे इंटरजेक्शन्स वापरले जातात. इमोशन्स म्हणजे काय? भावना. भावना व्यक्त करणारे इंटरजेक्शन्स. भावना व्यक्त करण्यासाठी वापरले जातात. त्यांचा वाक्याशी संपूर्ण वाक्याशी काहीही संबंध नसतो. ते लिहून घ्या. त्यांचा संपूर्ण वाक्याशी काहीही ग्रॅमॅटिकली संबंध नसतो. म्हणजे ते सब्जेक्ट आहे का तर नाही, ऑब्जेक्ट आहे का तर नाहीये, व्हर्ब आहे का नाही, त्याचं काम काय आहे तर काही नाही. ते सेपरेट सुरुवातीला उदाहरणार्थ पहा, OH, ओ, अलास. अलास म्हणजे अरे रे. एलास, ALAS. OH आहे अरे. असं कसं काय? अरे असं आपण म्हणतो मराठीत. दॅट इज इंटरजेक्शन इन मराठी. अरे असं पण म्हणतो कधी कधी. दॅट इज इंटरजेक्शन. अलास म्हणजे अरे रे. मराठीत त्याला आपण अरे रे म्हणतो. अरे रेचा पूर्ण वाक्याशी डायरेक्ट काही संबंध नसतो. ते एक एक्सप्रेशन आहे आणि त्या एक्सप्रेशनलाच इंटरजेक्शन म्हणतात. ब्रेव्हो एक आहे, BRAVO. BRAVO. शाबास असं आपण म्हणतो सुरुवातीला. त्याचा वाक्याशी शाबास करून आपण एक उद्गारवाचक देऊ आणि नंतर मग अरे तू फार चांगलं यश मिळवलंस असं काहीतरी वाक्य येईल. तर शाबास असं जे पहिल्यांदा म्हटलं जातं दॅट इज जस्ट लाईक ब्रेव्हो किंवा ब्रेव्ह आहेस असाही एक अर्थ आहे त्याच्यात. हाय हॅलो हे देखील. वाव इज ऑल्सो इंटरजेक्शन ना. हा वाव, बरोबर, वाव आहे. पुष्कळ ओ आहेत नो असे. मॅडम. तुम्हाला जेवढे सापडतील ना, मिळतील ना, तेवढे तिथे तुम्ही लिस्ट बनवू शकता. नंतर ते तुम्हाला जॉब वर्क म्हणून मी देऊन ठेवते. जेवढे द्यायचे तेवढे इंटरजेक्शन्स तिथे तुम्ही ऍड करू शकता. पुस्तक वाचताना, कुठलंही पुस्तक वाचताना. आणि तुम्ही मी ते सांगणार आहे नंतर. कुणीतरी त्या दिवशी कालच म्हटलं होतं की आमचं रिडिंग कमी पडतं. तर आता तुमचे जे काही 1 किंवा 2 महिने आहेत, 2च महिने आहेत मला वाटतं, तर त्याच्यामध्ये इतर कुठल्या तरी कादंबऱ्या वगैरे इंग्लिश मधल्या अशा वाचायला जाऊ नका. आत्ता जेवढा आपला फोकस आहे इंग्लिशचा तरी बाबतीत, तर तो सगळा फोकस आधी नीट करा. मी दिलेली आत्ता पुस्तकं आहेत 5. त्या पुस्तकांवर तुमचा फोकस पाहिजे. अजून एकदा मी पुस्तकांवर पण नंतर थोडंसं बोलणार आहे, अगदी थोडं. पण आता आपल्याला हा जो चार्ट आहे हा कम्प्लीट करायचा आहे पुन्हा एकदा. पुन्हा एकदा म्हणजे मी आता फक्त रोल सांगितला. आता सर जरासं इकडे साईडला जर सरकून घेतलं, आपल्याला उदाहरणं दिलेली आहेत पहा त्यांनी, एक्झाम्पल्स. ती परत एकदा त्यातली काही काही एक्झाम्पल्स यांना मिळू देत, वाचायला मिळू देत. जर मिळत असेल तर पहा, शक्य असेल तर. एक्झाम्पल मध्ये पहा, नाऊनचं एक्झाम्पल त्यांनी लेडी दिलेलं आहे, पेन्सिल दिलेलं आहे, लव दिलेलं आहे, येस, रोड आहे, ट्री आहे, ड्रीम आहे, पेन्सिल. अँड आता बरोबर होतं सर, सरकवलं होतं तुम्ही. सर तुम्ही आता बरोबर सरकवलेलं होतं. हा, तिथे फोकस करा फक्त. येस, ओनली एक्झाम्पल्स. येस. नेक्स्ट, ही शी इट
आता जेवढे काही प्रोनाउन्स किती आहेत एकंदर इंग्लिशमध्ये? हु विल टेल? प्रोनाउन्स किती आहेत? 6 or 9. नाही Confusing. ना. नाही. बरोबर, तुम्ही 6 और 9 त्याच्यामध्ये आहे. 8 देर आर 8 प्रोनाउन्स इन इंग्लिश. 8 मॅम. 8. 8. आय, वी, यू, दे आणि ही शीट. ती पण लिहून घ्या. आय, वी, यू, दे आणि ही शीट. एवढीच प्रोनाउन्स आहेत मुख्य. आणि त्याचे थोडेसे काही प्रकार आहेत, ते मी आज शिकवणार आहे, वेळ असेल तर. पण आपण आधी पार्ट ऑफ स्पीच हे पूर्ण कायमचं तुम्हाला एकदा मी सगळा चार्ट समजला, की सगळं समजलेलं असेल असं आपल्याला ठेवायचंय. हा चार्ट मी पुन्हा समजावून सांगण्याची काही आवश्यकता पडायला नको. आत्ताच नीट समजून घ्या. पुढे पुढे तिसरा जो आहे तो वर्ब सिस्टीम आहे. सॉरी वर्ब सिस्टीम नको म्हणायला, वर्ब म्हणा फक्त. वर्ब्स आहे. त्याच्यामध्ये काय काय आहे पहा तिथे लिहिलेलं. रॅन आहे. तिथे खरं तर RUN घ्या. रॅन ठीक आहे, रॅन घेतलं तरी चालेल. दिस इज पास्ट टेन्स. रन आहे, रॅन आहे, दोन्ही घ्या. RUN आणि RAN. रनचा पास्ट टेन्स आहे रॅन. त्यानंतर वॉज आहे, इज आहे, जम्प आहे शेवटी, फ्ल्यू आहे, FLEW. ते सगळे तुम्ही लिहून घ्या आत्ताच. तुमच्याकडे पण असा हा चार्ट तयार करा. त्यानंतर ऍडजेक्टिव्ह आहेत. त्याच्यामध्ये मी दिलेली उदाहरणं आहेत त्याचं. पण इथे पण त्यांनी दिलेत. न्यू आहे, थ्रू आउट का काहीतरी आहे, ते दिसत नाहीये सगळं व्यवस्थित. ठीक आहे, मी दिलेली उदाहरणं बास आहेत. ब्युटिफुल, अगली, एक्सलंट, गुड, बॅड. त्यानंतर सर ते दिसतील का एक्झाम्पल्स? एक्झाम्पल्स दिसू देत सर. येस, नेक्स्ट ऍडव्हर्ब बघा. क्विकली मी दिलेलीच आहेत, पण ही पण लिहून घ्या. क्विकली, रिपीटेडली, क्विकली, रिपीटेडली, पुन्हा. पाऊस पडतो आहे, रिपीटेडली. पाऊस, इट इज रेनिंग, रिपीटेडली. पुन्हा पाऊस पडतो आहे, पुन्हा. हे मराठीमध्ये ऍडव्हर्ब आहे आणि इथे इंग्लिशमध्ये रिपीटेडली. म्हणजे आधी रिपीट हे मुळात काय आहे बघा, व्हर्ब आहे. त्याला ईडी लागलाय आणि त्याच्यानंतर त्याला एलवाय लागलाय. व्हर्बला आधी ईडी लागलाय, रिपीटेड, आणि मग त्याला एलवाय लागलाय. हे पण आपल्याला वर्ड फॉर्मेशन जेव्हा मी शिकवणार आहे तेव्हा याचा उपयोग होईल. मी आत्ता जे बोलले त्याचा. रिपीट पासून रिपीटेड आणि रिपीटेडला एलवाय लागल्यानंतर मग रिपीट पासून किंवा रिपीटेड पासून रिपीटेडली असा तो वर्ड तयार फॉर्म होतो. त्यानंतर प्रिसाइजली, PRECISE, प्रिसाइज, आणि याला एलवाय लागले. ठीक आहे. नेक्स्ट आहे ओव्हर, अराउंड. नेक्स्ट म्हणजे कंजंक्शन्स, सॉरी प्रेपोजिशन्स आहेत. मी दिलेलीच आहेत, पण इथे पहा. ओव्हर, अराउंड, अकॉर्डिंग टू आहे इथे. त्यातला अकॉर्डिंग नाहीये, पण टू, TO जे आहे ना, TO, टू लिहा तुम्ही. फॉर एक्झाम्पल, आय एम गोइंग टू पुणे. फॉर एक्झाम्पल, आय एम गोइंग टू पुणे. त्यातला जो TO आहे, टू पुणे, तो काय आहे तो? प्रेपोजिशन आहे. त्यानंतर अबव आहे आणि बिसाइड, हे मी दिलेलं आहे तुम्हाला. बिसाइड दिलेलं आहे. ती कितीतरी आहेत, मी तुम्हाला सांगितलं मग अशी पुष्कळ आहेत, पण त्यातले काही आम्ही उदाहरणं कशासाठी असतात, ती जी कन्सेप्ट आहे ती कळावी एवढ्या पुरतं उदाहरणं देण्याचं काम असतं आमचं. आणि पुढे त्याच्यानंतर कंजंक्शन्स आहेत. ती काय आहेत बघा. अँड आहे, बट आहे. सगळ्यांनी लिहून घ्या पुन्हा एकदा. मी दिलीच आहेत ही सगळी. अँड, बट दोन्ही दिले. ऑर, नॉर, हाऊएव्हर, मोरएव्हर. हाऊएव्हर, मोरओव्हर. हाऊएव्हर म्हणजे तरीही. मोर ओव्हर म्हणजे काय? आणखी असे की. त्यानंतर लास्ट आहे औच. तुम्ही काही हिंदी सॉंग्स मध्ये ऐकता औच. तो औच आहे. हा काय आहे? केवल प्रयोगी, इट इज इंटरजेक्शन.
आणि खाली काय आहे ते दिसत नाहीये इथे, त्यामुळे ते सोडून द्या. मी तुम्हाला सांगितलंय ओ आहे, OH आहे, अलास आहे, ब्रेव्हो आहे आणि इथे यिक्स असं एक आहे, हुर्रा, हिप हुप, हिप हिप हुर्रे असं जे असतं ते आहे, HOORAY आणि ऑफन हॅव अन एक्सक्लेमेशन पॉइंट. यानंतर नेहमी एक्सक्लेमेशनचं चिन्ह असतं असं त्यांनी म्हटलंय. आणि सगळ्यात शेवटी AND, आधी AN आणि शेवटी D लिहा. So in this way, there are basically 8 plus 1, 9 parts of speech. कुठलंही जगातलं तुम्ही वाक्य घ्या, कितीही मोठं वाक्य घ्या, त्यातला प्रत्येक जो वर्ड असतो, त्यातला प्रत्येक वर्ड हा या 8 किंवा 9 पार्ट ऑफ स्पीच मध्ये समाविष्ट केलेला असतो. मला वाटतं सगळं समजलंय तुम्हाला. आधी समजलेलं होतं बऱ्याच जणांना, पण काही जणांना समजलेलं नव्हतं. आणि हे अतिशय इम्पॉर्टंट आहे, कारण याच्यावर आधारित आपल्याला बरेच प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत. आता आपल्याला पुढे जायचंय. नाऊनचे आपण आता एक एक 1 बाय 1 मी त्याचे काही प्रकार वगैरे असतील तर ते सगळं सांगत जाणार आहे. तर आता पहिल्यांदा आपण नाऊनचे प्रकार घेऊया. आणि प्रोनाऊन, नाऊन आणि प्रोनाऊन एवढंच होणार आता आपलं. नाऊनचे प्रकार सर, हे नाही प्लीज, हे नाही. नाऊनचे प्रकार, कॉमन नाऊन वगैरे आहे मी दिलेलं, आज दिलेलं आहे कॉमन नाऊन. Yes, this is the definition of noun. A noun is a word that names a person. हे मगाशी मी सांगितलंय सगळं. Names that names a person, place, thing, idea and or action. हे सगळ्यात महत्वाचं आहे. पर्सन सुद्धा इटसेल्फ दिस इज अ नाउन. प्लेस म्हणजे कुठली स्थळ, जागा, गावाचं नाव, देशाचं नाव, हे सगळं नाउन असतं. नंतर थिंग, दॅट इज थिंग म्हणजे एखादी वस्तू. तुमच्या अवतीभोवती किती वस्तू आहेत आता? सुमारे 50 असतील तुमच्या रूम मध्ये. त्या सगळ्या वस्तू घराच्या आतल्या आणि घराच्या बाहेरच्या सुद्धा जर असल्या तर त्या सगळ्या एकेका वस्तूला नाउन म्हणतात. आयडिया, मगाशी मी सांगितलं लोकशाही किंवा डेमोक्रेसी ही आयडिया आहे. सोशलिझम ही आयडिया आहे, म्हणजे संकल्पना आहे. यावर आधारित आम्ही अक्षरशः 3-4 लेक्चर्स देतो. म्हणजे फक्त डेमोक्रेसी म्हटल्यानंतर त्याच्यावर 3-4 लेक्चर्स आमची सोशिओलॉजी मध्ये असतात. पण ती नुसती जी कन्सेप्ट आहे पहिली, त्या कन्सेप्टला म्हणजे ती भाववाचक असते, त्याला ऍब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणतात. तर ती जी आयडिया असते, म्हणजे ती जी कल्पना किंवा संकल्पना असते, तिला पण म्हणजे लोकशाही ही संकल्पना आहे, डेमोक्रेसी ही संकल्पना आहे आणि डेमोक्रेसी हे नाउन आहे. समाजवाद म्हटल्यानंतर सोशलिझम हे पण नाउन आहे. असे अनेक नाउन्स म्हणजे आयडियाज असतात आपल्या विचार विश्वात. त्या सगळ्या आयडियाज ना नाउन म्हणतात. नुसती आयडिया जर आपण तिचं तेवढंच फक्त उल्लेख केला असला तर ते नाउन आहे. आणि ऍक्शन सुद्धा, म्हणजे ऍक्शन म्हणजे कृती, तर कृती जी असते तिला सुद्धा नाउन म्हटलं जातं. नाउन्स कॅन बी युज्ड ॲज सब्जेक्ट. हे पण एक वाक्य अतिशय महत्वाचं आहे, कारण आपल्याला पुढे पण उपयोग आहे. नाउन्स कॅन बी युज्ड ॲज सब्जेक्ट्स. आता नाउनचा उपयोग कुठे कुठे होतो? तर सब्जेक्ट म्हणून वाक्यामध्ये नाउन येतं, किंवा कधी कधी डायरेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणून पण ते येतं, आणि सब्जेक्टचं कॉम्प्लिमेंट म्हणून देखील ते येतं, आणि कॉम्प्लिमेंट ऑफ ऑब्जेक्ट म्हणून पण ते येऊ शकतं. दे कॅन ऑल्सो फंक्शन ॲज ॲडजेक्टिव्ह अँड वर्ब. आता हे पण अजून एक वेगळा विषय इथे मांडलाय त्याने, की कधी कधी नाउन ॲडजेक्टिव्हचं काम करतं आणि कधी कधी वर्बचं काम करतं. पण आता आपल्याला त्या वाक्याचा काही आत्ता आपल्या अभ्यासामध्ये संबंध नाहीये. ठीक आहे. तर या प्रकारे नाउन ची कन्सेप्ट तुम्हाला कळली. थोडक्यात काय, तर जेव्हा एखादा वर्ड हा एखाद्या व्यक्तीबद्दल माहिती नाही, मी म्हणत आहे माहिती द्यायला लागलं की लगेच ऍडजेक्टिव्ह झालं. पण एखाद्या माणसाचं नाव किंवा नुसतं माणूस म्हणजे पर्सन किंवा पर्सनॅलिटी, प्लेस म्हणजे स्थळ किंवा थिंग वस्तू,
यांना जे नाव दिलेलं असतं त्या नावाला फक्त नाउन म्हणतात. आयडिया म्हणजे लोकशाही किंवा डेमोक्रेसी ही जी आयडिया आहे त्या कन्सेप्टला जे नाव दिलेलं आहे डेमोक्रेसी, तर ते जे नाव आहे त्याला नाउन म्हणतात. नाउन म्हणजे नाव, नाव म्हणजे नाउन. नाउन म्हणजे नाव, नाव म्हणजे नाउन. एवढं कळलं की बस आहे. ठीक आहे. नेक्स्ट सर, नाउनचे प्रकार एक कमीत कमी 5 अगदी महत्वाचे 5 प्रकार असतात. त्यांच्यावर मी आधी फोकस करते आणि याच्या व्यतिरिक्त 2 आहेत ते काउंटेबल आणि अनकाउंटेबल म्हणून. आता अलीकडे अजून 2 किंवा कधी कधी 10 पण प्रकार सांगितले जातात. पण कमीत कमी आपल्याला पहिल्यांदा 5 प्रकार माहिती पाहिजेत, जे आम्हाला लहानपणापासून सुरुवातीपासून आमची कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी सगळ्यात महत्वाचे जे 5 आहेत ते हे आहेत. ते मी आता सांगणार आहे तुम्हाला. कॉमन नाउन पहिल्यांदा, त्याला मराठीमध्ये काय म्हणतो आपण माहितीये? सामान्य नाम. सामान्य नाम. सामान्य नाम. करेक्ट. म्हणजे आता समजा एखादा माणूस आपल्या घरी येऊन बाहेर गेला, तर त्याला आपण काय म्हणतो की त्याचं नाव नाही माहिती, तर मग तो माणूस म्हणजे अगदी घरात नाही, समजा तुम्ही कुठेतरी गार्डन मध्ये बसलाय, तिथून 1-2 माणसं पुन्हा पुन्हा एक माणूस येऊन डावी बाजूला गेला आणि डावीकडनं तोच माणूस परत उजवीकडे गेला. तुम्ही दुसऱ्या माणसाला काय सांगणार की आता इथून एक माणूस गेला, का त्याचं नाव आपल्याला माहिती आहे? तर नाही. मराठीमध्ये त्याला माणूस म्हणतोय आपण. आपण इंग्लिशमध्ये काय म्हणू? देअर वॉज अ पर्सन हु वेंट फ्रॉम लेफ्ट टू राईट, आणि नंतर आफ्टर सम टाइम ही वेंट फ्रॉम राईट टुवर्ड्स लेफ्ट, टुवर्ड्स माय लेफ्ट, असं आपण बोलणार. तर मग तो डावीकडून उजवीकडे गेला, उजवीकडून डावीकडे गेला, अशी जर वाक्यरचना असेल तर त्यावेळेला आपल्याला त्या माणसाचं नाव माहिती नाही. अशा वेळेला आपण नुसतं त्याला पर्सन म्हणतो, मॅन म्हणू, इंग्लिशमध्ये मॅन म्हणू. तर एक माणूस इकडून इकडे गेला, तर हा मॅन म्हणणं किंवा माणूस म्हणणं हे त्या विशिष्ट आकाराला दिलेलं नाव आहे. आकाराला, हे नीट लक्षात घ्या. किंवा एक छोटा मुलगा असेल समजा 8 वर्षाचा, तर मग तो एक बॉय इथून गेला, या बाजूने डाव्या बाजूने उजवीकडे गेला, तर ते साधारणपणे हा मुलगा आहे एवढा एक आकारावरून आपल्याला लक्षात येतं. लहान आहे त्यामुळे आपण त्याला बॉय म्हटलं, मॅन नाही म्हटलं. तर अमुक अमुक आकाराला दिलेलं नाव, अस्तित्वाला दिलेलं नाव, असा इथे अर्थ आहे. ऑन्ट पण त्याने इथे म्हणजे मावशी किंवा काकू यांना पण आपण ऑन्ट म्हणू शकतो. तर याही ठिकाणी कसं आहे की मुळात आईचं नातं या व्यक्तीशी नाही, पण एक जनरल कुठली तरी आईसारखी त्या सारख्या पेहरावामध्ये असलेली एक स्त्री, असा अर्थ इथे काकू किंवा नातं आणि काहीतरी नातं आहे, मावशी किंवा एवढाच काकू अर्थ आहे. इथे आहे. म्हणजे इथे दिलेले आहेत पहा एक्झाम्पल्स, बेबी आहे, बॉय आहे, ऑन्ट आहे. तर हे सगळे कॉमन नाउन्स आहेत, कारण यांच्यासाठी आपण त्यांना परत नाव दिलंय का. एक बॉय गेला डाव्या बाजूने उजवीकडे, त्याचं नाव समजा खरं म्हणजे तुषार आहे, तर आपण त्याला काय तुषार गेला इकडून इकडे, माहिती नाही ना आपल्याला नाव. जेव्हा नाव माहिती नसतं त्यावेळेला जो जो आकार दिसतो, अस्तित्व असतं, डाव्या बाजूने उजवीकडे गेलं तर त्याला आपण बॉय म्हणणार. आणि जेव्हा आपल्याला नाव कळतं तुषार, तेव्हा मग आपण म्हणणार की तुषारच की आता इथून डाव्या बाजूने उजवीकडे गेला, किंवा व्हॉट एव्हर माझ्याजवळ बसलेला होता तुषार. तुषार आलं की लगेच ते प्रॉपर नाउन झालं. आणि जोपर्यंत आपल्याला त्या मुलाचं नाव माहिती नाही, तोवर मुलगा किंवा बॉय हे कॉमन नाउन. कळतंय का बघा. ऑन्ट म्हणल्यानंतर नुसती जनरल काकू मावशी किंवा ऑन्ट ऑन्टी हे सगळं, पण मग कोणती तर सुमन ऑन्टी किंवा काय सीमा ऑन्टी असं म्हटलं की लगेच ते प्रॉपर नाउन. हॅव यू अंडरस्टूड? हॅव यू Yes, अंडरस्टूड? ma'am. दिस इज कॉमन नाउन. Yes, ma'am. Yes, ma'am. नेक्स्ट सर, नेक्स्ट कॉमन झालं, आता प्रॉपर नाउन घ्यायचं. प्रॉपर पहा इथे, नाउन दॅट रेफर्स टू स्पेसिफिक पीपल, प्लेसेस, थिंग्स अँड आर ऑलवेज कॅपिटलाइज्ड. आता मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की प्रॉपर नाउनचं मराठीमध्ये त्याला विशेष नाम म्हणतात. विशेष नाम मराठीलाही याचा उपयोग आहे माझ्या आजच्या लेक्चरचा. अच्छा, तर इथे पीपल इथे त्याने उगीच अनेक वचनी व्याख्या दिलेली आहे, ती मी नेटवरनं घेतलेली आहे. तर एखाद्या व्यक्तीचं जे नाव म्हणजे पाळण्यात घालून ठेवलेलं जे नाव असतं, त्या नावाला खरं तर विशेष नाम म्हणतात. उदाहरणार्थ मी आता सांगितलेलं तुषार आहे, किंवा सीमा, रीमा, नीता,
ही मुलींची नावं. मुलांची 3-4 नावं लिहा. तुषार, अमित, कोणतंही नाव घ्या मुलांचं. रमेश, सुरेश, ही सगळी नावं काय आहेत? प्रॉपर नावं आहेत. आणि दुसरं म्हणजे नद्या, तिथे हे लिहा, गावांची नावं, देशाचं नाव, नदीचं नाव, हे सगळे प्रॉपर नाउन आहेत. नदी, देश वगैरे. झालं प्रॉपर नाउन. नेक्स्ट सर. सर नेक्स्ट. कलेक्टिव्ह नाउन. आता हे कसं असतं की ॲनिमलचा समजा ग्रुप आहे किंवा पीपलचा ग्रुप आहे किंवा वस्तूंचा ग्रुप आहे. लिहा तिकडे तुमच्या वहीमध्ये. ॲनिमलचा ग्रुप, प्राण्यांचा कळप, पीपल लोकांचा ग्रुप किंवा थिंग्स म्हणजे वस्तूंचा ग्रुप, या सगळ्याला मिळून एकच नाव जेव्हा दिलं जातं, या सगळ्यांचा म्हणजे कलेक्टिव्ह म्हणजे या सगळ्यांचं कलेक्शन एकाच नावामध्ये. उदाहरणार्थ उदाहरण दिलं की लगेच कळेल तुम्हाला. क्लास, CLASS, CLASS. किंवा आता स्टेशनरी, वस्तूंच्यासाठी मी सांगते स्टेशनरी आणली. तुम्ही म्हणाल की मी आता स्टेशनरी, आय हॅव ब्रॉट सम स्टेशनरी. म्हणजे काय, तर तुम्ही काही ना काही त्या स्टेशनरी दुकानामध्ये मिळणाऱ्या 4-5 गोष्टी आणल्या. पेन आहे, खोडरबर आहे, कागद आहे, वही आहे, नोटबुक आहे, वगैरे वगैरे. हे सगळे थिंग्स सगळ्याला मिळून आपण म्हणतो स्टेशनरी. तर हे नुसतं स्टेशनरी जेव्हा त्याला म्हणतो आपण, ते कलेक्टिव्ह नाउन आहे. क्लास हे कलेक्टिव्ह नाउन आहे. स्कूल हे पण कलेक्टिव्ह नाउन आहे. पुढे नेक्स्ट सर. सर नेक्स्ट ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. आता मी मगापासून 2-3दा तुम्हाला डेमोक्रेसी बद्दल सांगितलं. आणि म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट कल्पना असते किंवा संकल्पना असते. डेमोक्रेसी तर आहेच आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुता, सौंदर्य, असं आधी मराठी लिहा. समता, स्वातंत्र्य, बंधुता, सौंदर्य, कर्तृत्व, अचिव्हमेंट. मराठी इंग्लिश सेमच आहे. ॲब्स्ट्रॅक्ट नाउनचा मराठी अर्थ आहे भाववाचक नाम. भाववाचक नाम, ज्यामध्ये भाव मुख्यतः सांगितला जातो. आणि दुसरं म्हणजे ही जी ॲब्स्ट्रॅक्ट नाउन जे असतं ना, डेमोक्रेसी पण आत्ताचं आहे मगाचं आपलं. आणि सोशलिझम म्हणजे समाजवाद, हे पण ॲब्स्ट्रॅक्ट नाउनचं उदाहरण आहे. तर हे उदाहरणांचं काय असतं वैशिष्ट्य, की यातलं कुठलीही गोष्ट, कर्तृत्व, सौंदर्य हातावर घेऊन दाखवा म्हटलं तर दाखवता येत नाही. थोडंसं म्हणजे आम्ही नेहमी वर्गात शिकवताना चॉक घेऊन शिकवतो. खडू असा हातावर ठेवून मला शो मी द चॉक, तर हातावर खडू किंवा खडूचा तुकडा आम्ही दाखवू शकतो. पण थोडंसं सौंदर्य मला हातावर घेऊन दाखव असं जर म्हटलं तर दाखवता येत नाही. किंवा लोकशाही मला हातावर घेऊन दाखव, म्हणजे डेमोक्रेसी हातावर घेऊन दाखव. समता, इक्वॅलिटी, आता लिहिलं ना तुम्ही, समता, स्वातंत्र्य, इक्वॅलिटी किंवा इंडिपेंडन्स, हे हातावर घेऊन दाखव, थोडंसं दाखव, तर नाही तुम्हाला दाखवता येणार. दॅट इज कॉल्ड ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. दॅट इज कॉल्ड भाववाचक नाम इन मराठी. इन इंग्लिश इट इज कॉल्ड ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. हॅपीनेस आहे, इथे उदाहरणं दिली. सत्य, ट्रूथ अँड डेंजर अँड हॅपीनेस, हे तिन्ही जी उदाहरणं दिलीत ना, ही थोडंसं सत्य मला हातावर घेऊन दाखव, धोका हातावर घेऊन दाखव, किंवा हॅपीनेस, सौंदर्य, हॅपीनेस, आनंद हातावर घेऊन दाखव, तर दाखवता येत नाही. पण मग कसा समजतो, तर मनाला समजतो, बुद्धीला समजतो. दॅट म्हणजेच ती संकल्पना असते आणि संकल्पनेला दिलेलं नाव. ठीक आहे. नेक्स्ट, द मटेरियल नाउन. मटेरियल नाउनला मराठीमध्ये पदार्थवाचक नाम म्हणतात. पदार्थवाचक नाम. आणि इथे त्यांनी दिलेलं आहे फार चांगलं, की इट इज फिजिकली, इट कॅन बी सीन, टच्ड ऑर फेल्ट. तुम्ही त्याला पाहू शकता, टच करू शकता किंवा फील पण, म्हणजे हात लावून गार आहे किंवा गरम आहे किंवा काय त्याचे नेमकं रूम टेम्परेचरला आहे का. पाणी आहे, उदाहरणं काय आहेत, पाणी, वॉटरमध्ये तुम्ही पाणी प्यायच्या ग्लासमध्ये जरी हात घातला, पाणी असलं त्यात हात घातला, तर तुम्ही फील करता पाणी आहे म्हणून, आणि त्याचं टेम्परेचर पण फील करता. तर अशा ह्या ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये उदाहरणं पहा. पाण्यासारखे, पाणी आहे, मिल्क आहे, गोल्ड आहे, लिहून घ्या. पाणी, मिल्क, गोल्ड अँड सिल्वर. आणि याच्यामध्ये उदाहरणं त्यांनी दिली आहेत सगळी
ती लिहून घ्या पाहिजे तर. ऍसिड, एअर, अल्कोहोल, रेन, ब्रिक, पेपर अँड स्टोन. हे सगळे पदार्थ आहेत आणि जे विच कॅन बी फेल्ट, म्हणजे त्याचे परसिव्ह होतात. आपल्याला डोळ्यांना दिसतात, हाताला टच होऊ शकतो या गोष्टींचा, आणि त्या त्या कन्सेप्टला दिलेला हा त्याला हात लावू शकतो ना आपण. ज्या वस्तूंना आपण हात लावू शकतो, आणि तो पदार्थ असला पाहिजे, नुसती वस्तू असायला नाही पाहिजे. एअर आता पदार्थ आहे का? एअर वस्तू आहे का? वस्तू नाहीये. पण तो पदार्थ आहे का? नाही तर आहे. आणि तो फील होतो का? नाही तर होतो. कसा? वारा आला तर. नाही आला तर नाही फील होणार. पण होऊ शकतो का? नाही तर होऊ शकतो. किंवा तुम्ही हात असा जर हलवला तर तुम्हाला एअर लागते हाताला, म्हणजे इन दिस वे ऑर दॅट वे तुम्हाला तो फील होतो. रेन पण तुम्हाला टच होऊ शकतो. रेन म्हणजे बेसिकली इट इज वॉटर. त्यामुळे वॉटर हे पदार्थवाचक आहे. गोल्ड आहे, सिल्वर आहे. सोनं हे नाव आपण त्याला दिलंय. पण ते पदार्थ आहे का नाही तो, तर त्याला पदार्थ मानलं जातं. सगळ्या प्रकारचे धातू मेटल्स, ते सगळे मटेरियलमध्ये येतात. पदार्थ म्हणजे आपण जेव्हा किराणा माल जो आणला जातो, गहू तांदूळ, ते पण पदार्थवाचक आहेत. आणि त्याच्यानंतर आपण जो जिन्नस वस्तू तयार करतो घरामध्ये, किचन मध्ये जे तयार केलं जातं, तोही पदार्थ आहे. पण तो पदार्थवाचक वेगळा, आणि हे मी सांगतेय ते सगळे धातू आणि सर्व पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे सुद्धा यामध्ये येतात मटेरियलमध्ये. आणि यानंतर मी नुसती एकच स्लाइड पाठवली आहे, काउंटेबल अँड अनकाउंटेबल नाउन्स. याच्यामध्ये पहा, आता मी जे पदार्थवाचक सांगितलं याच्यामध्ये परत त्याचेच 2 प्रकार आहेत, की काही नाउन्स त्यातली मोजता येतात आणि काही नाउन्स मोजता येत नाहीत. तर एअर मोजता येते का? तर नाही, अनकाउंटेबल मध्ये गेली. चहा मोजता येतो का? नाही. तुम्ही कप मोजता, चहा नाही मोजत. त्यामुळे ते अनकाउंटेबल मध्ये. पण मग काउंटेबल मध्ये काय येईल? ब्रिक. येस, करेक्ट. ब्रिक येईल. म्हणजे विटा मोजता Stone. येतात का? तर मोजता येतात. फ्लॉवर्स. फ्लॉवर पेपर. मिल्क पण येते ना मॅम? मिल्क मिल्क काय? नाही. मिल्क मिल्क नाही, Milk uncountable. अनकाउंटेबल मध्ये जातं. अनकाउंटेबल. कारण कसं, तुम्ही जे मोजता ना 1 लिटर 2 लिटर, ते लिटर म्हणता ना पुढे. 1 मिल्क 2 मिल्क नाही म्हणत आपण, 1 लिटर मिल्क. त्यामुळे मग ते अनकाउंटेबल मध्ये मिल्क येतं. आणि जसं तुम्ही छान उत्तर दिलंय, फ्लॉवर बरोबर आहे, की ते खरं तर ते कॉमन नाउन मध्ये पण जातं, पण पदार्थवाचक मध्ये येऊ शकतं. तर एक फ्लॉवर आहे, आणि दुसरं तुम्ही आता एक उदाहरण दिलं होतं, जस्ट नाव ब्रिक दिलं होतं तुम्ही, तर ते पण तुमचं बरोबर उत्तर आहे. तर ठीक आहे, तुम्हाला सगळे मिळून नाउन्स म्हणजे काय हे सगळं मिळून कळलेलं आहे. आता आपल्याला सर थांबायचं का आता? सर थांबायचं आता? हॅलो हॅलो. हा मॅडम, चालेल चालेल. उरत नाही, म्हणजे तुम्ही मी पूर्ण मी करा. घेऊ शकते, पण आपण साधारण एक पिरियड कम्प्लीट केलेला आहे. सो कॅन वी कंटिन्यू ऑर शुड वी स्टॉप? Just sum up your content, your concept. हे Ma'am, उदाहरण just sum up According to your me. concept. ओके. Just sum up your मी concept. हे जे आहे ना, आत्ताची ही जी फ्रेम दिलेली आहे मुद्दाम पर्पजली, आपली पूर्वीचीच आहे. पण यामध्ये प्रत्येक जितके काही वर्ड्स आहेत ना, सगळे मिळून त्या प्रत्येक वर्डला तुम्ही अंडरलाईन करून किंवा एक नंतर वेगळी लिस्ट बनवा. हे फक्त जॉब वर्क आहे. तर देऊन ठेवते नुसतं, की ही स्लाइड तुम्हाला पाठवलेली आहे पूर्वी, ती स्लाइड आहे. तर त्याला फक्त आता समजा टाईपला अंडरलाईन करायचं, आणि त्यात ते नाऊन आहे का, व्हर्ब आहे का, प्रिपोजिशन, पार्ट ऑफ स्पीच, विच पार्ट ऑफ स्पीच इज इट, एवढं फक्त तिथे सांगायचं. फॉर एक्झाम्पल, पहिलं वाक्य काय आहे? नाही, पहिलं टायटल आहे, त्यानंतर आय हॅव बीन प्लेइंग क्रिकेट आहे ना. काय आयच आहे तो बहुतेक, तिथे ते दिसत नाहीये, विजिबल नाही. आय हॅव बीन प्लेइंग. तर आय घेतल्यानंतर तुम्ही प्रोनाऊन लिहायचं, हॅव लिहायचं, पुन्हा खाली त्याच्या हॅव नंतर पुन्हा तुम्ही व्हर्ब लिहायचं, बीन लिहिल्यानंतर पुन्हा व्हर्ब लिहायचं, प्लेइंग नंतर पुन्हा व्हर्ब लिहायचं, आणि क्रिकेटला, क्रिकेट काय आहे? कॉमन Noun. नाऊन. कॉमन नाऊन आहे, तर ते कॉमन नाऊन लिहून टाका. असं प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वाक्यामध्ये प्रत्येक एक एक वर्ड घ्यायचा आणि त्याला हे करत जायचं. त्याचं पार्ट ऑफ स्पीच कुठलं आहे तेवढं फक्त लिहा. एवढं तुम्हाला जॉब वर्क आहे आता. दुसरं मॅडम, म्हणजे
हा, एक एक मिनिट. दुसरं म्हणजे मी जे काही पुस्तकांच्या बद्दल जे काही मी बोललेली आहे तुमच्याशी ऑलरेडी, त्याच्यामधली फक्त 2 पुस्तकं आधी घ्यायची. एक म्हणजे जे ज्यांना मराठी मीडियमचे जे आहेत ना तुमच्यापैकी, त्यांनी फक्त ए टू झेड घ्या आणि ते जे दुसरं आहे रामदास वाघ यांचं, तेवढी 2च पुस्तकं आधी घ्या. ती पूर्ण वाचा. म्हणजे मी तर असं म्हणेन की ती त्यातली कमीत कमी एक 4-5 वेळेला नुसतं पुस्तक वाचत जायचं सलग. ओके. पुस्तक वाचणे, जसे कादंबरी वाचता तसं सगळं पुस्तक वाचून काढा. आता त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की आपल्याला काय येतंय आणि काय येत नाहीये. आणि त्यातलं जे येत नाहीये त्याच्यावर मग कॉन्सन्ट्रेशन करायचंय तुम्ही. लक्षात आलं? ती 2च पुस्तकं मराठी मीडियमच्या मुलांनी आधी सुरुवातीला घ्यायची आहेत. आणि त्यानंतर मग उरलेली रेन अँड मार्टिन वगैरे ज्यांचं इंग्लिश मीडियम आहे त्यांनी डायरेक्ट रेन अँड मार्टिन आणि पाल अँड सुरी यांचं पुस्तक डायरेक्टली विकत घ्यायला पाहिजे. आणि तुम्ही सुद्धा 4-5 वेळेला सगळं पुस्तक वाचून काढा. विशेषतः टॅली करा की आपल्या सिलेबसमध्ये काय काय पॉइंट आहेत, आपल्याला जे अभ्यासायचे आहेत तेवढेच फक्त, पण 5-6 वेळेला वाचा. सगळे वाचून काढायचे, समजोत किंवा न समजोत. अशी माझी एक तुम्हाला गाईडलाईन आहे. मॅडम, आता बोला. पेपरसाठी पण तीच वाचायची ना? हो, पेपरसाठीच चाललंय आपलं. आपलं कुठे दुसरं काय, इतर कारणांसाठी चाललेच नाहीये. नॉर्मली ऍटलिस्ट. हा, सेकंड पेपरसाठी पण तीच रेफर करायची का? होय होय होय. ठीक आहे, सिलेबस चालेल. जवळजवळ सेम आहे. फक्त ऍक्टिव्ह पॅसिव्ह डायरेक्ट इनडायरेक्ट तुमच्या सेकंड साठी दिलेलं आहे त्यांनी. तर ते त्याच्यात मॅडम, आहेच आहे. तुमच्या जो पहिल्या ए टू झेड मध्ये पण ते सगळं आहे. ओके मॅडम. ए टू झेड आणि रामराव मॅम, पाल. सिलेबस शेअर करा ना एक मिनिट. ग्रुपवर. मराठी मीडियमच्या स्टुडंटसाठी मी असं सांगेन की तुम्ही ती 2 पुस्तकं नीट व्यवस्थित वाचून झाली 4-5 वेळेला. आपले सिलेबस टॅली करा. त्याच्यामध्ये नेहमी अनुक्रमणिका पाहिजे असते. त्याच्यामध्ये जेवढे आपल्याला आपले सिलेबसमध्ये जे पॉइंट आहेत ते तिथल्या अनुक्रमणिकेत जिथे आहे त्याला टिक करा आणि तेवढेच पॉइंट्स वाचा. कारण आता तुम्हाला वेळ कमी आहे. आपण दुसरीकडे कुठेतरी रमतो. तर तसं दुसरीकडे त्याच पुस्तकात पण दुसरं काहीतरी जे आपल्या अभ्यासामध्ये नाहीये, त्याच्यामध्ये तुम्ही जाऊच नका. फक्त टिक करून घ्या आणि तेवढेच पॉइंट्स जेवढे अनुक्रमणिकेत आहेत, तेवढे डिटेलमध्ये तुम्ही आधी 5-6 वेळेला वाचा. 4-5 वेळेला तरी वाचा. सगळं पुस्तक वाचायचं तेवढा भाग. तेवढी प्रकरणं वाचायची. आणि ती वाचल्याच्या नंतर तुम्हाला एकदा नीट कळेल की आता आपल्याला खूप जीवात जीव आला असं वाटेल. म्हणजे मुख्य म्हणजे यू विल गॅदर करेज टू फेस द एक्झाम. हे पहिल्यांदा. आणि त्याच वेळेला ऍट द सेम टाइम तुम्ही मला हेही लक्षात घ्या की आता मला ह्याच्यामधलं काय येत नाहीये. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला होमोनिम्स येत नाहीयेत, बाकीचं सगळं येत आहे. किंवा त्याच वेळेला जरी डायरेक्ट इनडायरेक्ट त्यावेळेस शिकवलेलं होतं, पण मला आता डायरेक्ट इनडायरेक्ट तितकं चांगलं येत नाही, असं जर तुम्हाला त्यावेळेला जर वाटलं, तर तेवढ्याला वेगळी खूण तुमची म्हणून करून ठेवा. आणि त्या पिरियडला किंवा तो जो टॉपिक आहे तो सगळ्या 4-5 पुस्तकांमधनं तो टॉपिक नंतर वाचून काढा. माझं ट्रेनिंग आहेच आहे. आय हॅव बीन गिव्हिंग द ट्रेनिंग टू सो मेनी स्टुडंट्स. त्यामुळे दॅट इज नॉट द प्रॉब्लेम. बट यू विल हॅव टू कॉन्सन्ट्रेट ऑन ओनली दोज टॉपिक्स आफ्टरवर्ड्स विथ विच यू आर नॉट दॅट मच प्रोफिशियंट. ते मी एक तुम्हाला ट्रिक म्हणून सांगते. आणि हे मराठी मीडियमच्या मुलांनी आधी 2 ती वाचल्यानंतर सगळं येत आहे अशी जी स्टेज येईल, जेव्हा समजा तुम्हाला 20-25 दिवसानंतर ती स्टेज आली, तर त्याच्यानंतर तुम्ही पाल अँड सुरी आणि त्यातला एक रेन अँड मार्टिन किंवा पाल अँड सुरी घ्या. त्याच्यानंतर घ्या. आत्ता इतक्यात नकोय. पहिली ही 3 हे व्होकॅब्युलरी फोकस तर पाहिजेच. तिसरं तेही पाहिजे, कारण सिनॉनिम, अँटोनिम वगैरे सगळं त्याच्यामध्ये आहे. आणखीन एक सांगते, रेन अँड मार्टिन आणि पाल अँड सुरीमध्ये पण सिनॉनिम, अँटोनिम आहेत. पण ज्यांना असा खूप छान समृद्ध अभ्यास करायचा आहे, सगळं मला वाचायचंय असं ज्यांना वाटत असेल, त्यांनी ते ब्लॅक बुक जे आहे, ब्लॅक बुक 3 नंबरचं, ते पण घ्या. सगळं आपल्याजवळ असायला पाहिजे असं मला वाटतं. आणि तुम्हाला पुढे पण लाईफमध्ये तुमच्या घरातल्या इतर फॅमिली मेंबर्सना पण हे पुस्तकं उपयोगी पडणार आहेत. त्यामुळे एकदा मॅम, घेऊन टाकली की सिलेबस शेअर करा. ठीक आहे. आपण थांबूया आता इथे. मॅडम, एक ओके मॅम. येस, हॅलो. डू यू वॉन्ट टू आस्क मी? हां. तर आपल्याला पेपर 1 आणि पेपर 2 चा यांना सिलेबस करून देता येईल का?
पेपर 1 माईक बंद आहे मॅडम, तुमचं माईक बंद आहे. पेपर 1 आणि 2 देता येईल का? काल दिलेला आहे मी 1चा आणि 2चा दोन्ही दिलेले आहेत. त्याच्याच अनुषंगाने मी आता बोलतेय. दिलेत सर, दिलेत. कालच दिलं. ग्रुपला टाकलंय का? मी आपल्या या म्हणजे स्टाफच्या ग्रुपवर टाकलं आणि त्याच्यावर आधारित मी बोललेली आहे सगळं. बरं ठीक आहे. वर्गामध्ये मी वर्ग घेताना सगळे डिटेल्स घेतलेले आहेत. ऍक्टिव्ह पॅसिव्ह नंतर मी तुम्हाला नॅरेशनच्या तिथे मुलांनो तुम्हाला मी हे सांगितलं होतं की नॅरेशन म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट आहे. आठवतंय? नॅरेशन हा जो टॉपिक आहे त्याचा अर्थ डायरेक्ट इनडायरेक्ट. मी हे सगळं सांगितलेलं आहे. सिलेबस मी सांगितलेलं आहे आणि सर तुम्ही ते फॉरवर्ड करा प्लीज. आणि आजचे पण सगळे पार्ट ऑफ स्पीचचं सगळं जेवढं काही आपण इथे मी Yes, ma'am, definitely. मॅडम मूड झाले मॅडम. मूड झाले. Okay. Madam, we will definitely share the things you shared us. मूड झाले मॅडम. मॅडम थँक्यू. Syllabus Thank and you. other things you shared us. We will definitely. I have given it yesterday itself and please share it for them. Definitely. After the session, I will share all the things. And all the 5 books also. Names Definitely. of the books. They will not write all the names of the books. There should be the color in front of them, which they will select accordingly afterwards. From Sure. and from Amazon itself. Amazon वरनच त्यांना ते मिळालं पाहिजे. Amazon वरनं Yes, चित्र ma'am. आयडेंटिफाय करण्यासाठी चित्र पाहिजेत त्यांच्याजवळ स्टुडंट्स जवळ. I will share it on private basis. तुम्ही आम्हाला ती लिंक पाठवली ना, ती लिंक आम्ही पाठवून दिली आहे त्यांना. कुठली लिंक? सर आय शेअर्ड इन द ग्रुप. पुस्तकांची लिंक हा. पाठवून दिली. लिंक पाठवून दिली मुलांना. व्हेरी गुड. व्हेरी गुड. ठीक आहे. नुसती Amazonची फक्त लिंक सर. हो. पुस्तकांची नावं नाही पुस्तकांची डायरेक्ट पुस्तकांची नावं पाठवली ना. पुस्तकांची नावं पण पाठवली आणि 5वी नावं पाठव. सगळं ते पाठवून द्या. उद्याच्या उद्या एक तरी पुस्तक घ्या म्हणावं आणि सुरू करा. कमीत कमी एक पुस्तक घ्या आणि लगेच अभ्यास सुरू करा. ओके. A to Z घेऊन चालू करू दे ना मग. A to Z. मॅम सॉरी, पण तुम्ही A to Z एक पुस्तक सांगितलं मराठी मीडियमच्या मुलांसाठी आणि दुसरं कोणतं होतं? माझं थोडंसं नेटवर्क गेलं होतं तर मला नाही समजलं मॅम. दुसऱ्याचं नाव सांगू शकाल प्लीज? आणि रामराव वाघ. रामदास रामदास वाघांचं पुस्तक पण चांगलं आहे. 23वी एडिशन निघाली आहे त्याची. Amazonवर आहे. पटकन घ्या मात्र. काही पुस्तकं त्यातली शॉर्ट ड्युरेशन साठी उपलब्ध आहेत. शॉर्ट ड्युरेशन म्हणजे कमी वेळात चटकन कमी कॉपीज आहेत त्यांच्याकडे. पटकन तुम्ही घेऊन टाका त्यातली. म्हणजे जे शॉर्ट आहेत ते लवकर घ्या. आता मी मराठी मीडियमचं त्यातनं तुम्ही वर निघालात ना, तो अभ्यास कम्प्लीट करून येस मला आता सगळं येतंय असं आणि तुमचा सेल्फ स्टडी तुम्ही करू शकणार आहात. आणि गायडन्सला मी आहेच आहे. असं आहे. ठीक आहे. Okay, ma'am. Okay. Thank you very much. थँक्यू मॅडम. थँक्यू. Thank you, वेलकम. ma'am. Thank You are welcome. You are welcome. All are welcome. Thanks ठीक for आहे. the wonderful session. Thank you, sir. Thank you. Welcome. So students, today माईक बंद आहे गुरु. माईक बंद आहे साहेब. so students, I would like to join the session today, and today we will discuss about the study skills and our purpose of